राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरा बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखावे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे साधन कासया श्रमते करावे साधन
साधन कासया श्रमते करावे निवृत्ती नाम गावे सदोदित निवृत्ती नाम गायी सदोदित निवृत्ती नाम गायी सदोदित साधन कासया श्रमते करावे साधन कासया श्रमते करावे साधन कासया श्रमते करावे साधन कासया श्रमते करावे निवृत्ती नाम गावे सदोदित निवृत्ती नाम गावे सदोदित निवृत्ती नाम गावे सदोदित तीर्थयात्रा काही तीर्थयात्रा काही नाममुखी गायी तीर्थयात्रा काही नाममुखी गायी तीर्थयात्रा काही नाममुखी गायी निवृत्ती नामे डोई बुडी देखा निवृत्ती नामे दे बुडी देखा तीर्थयात्रा काही मुखे नाम गायी तीर्थयात्रा काही मुखी गायी तीर्थयात्रा काही मुखे नाम गायी तीर्थयात्रा काही मुखे नाम गायी निवृत्ती नामे डोही पुढे देखा निवृत्ती नामे डोई बुडी देखा निवृत्ती नामे डोई बुडी देखा एका जनार्दनी निवृत्ती नाम सार 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 उच्चार वेळोवेळा कळी रे उच्चार वेळोवेळा एका जनार्दनी निवृत्ती नाम सार 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 करी रे उच्चार वेळोवेळा करी रे उच्चार वेळोवेळा करी रे उच्चार वेळोवेळा तीर्थयात्रा काही मुखे नाम तीर्थयात्रा काही मुखे नाम गायी तीर्थयात्रा काही नाममुखी गायी निवृत्ती नामे डोई बुडी देखा निवृत्ती नामे डोई बुडी देखा विठोबार कुमाई विठोबार कुमाई ढोपार कुमाई ढोपार कुमाई विठोबार कुमाई ढोपार कुमाई विठोबार कुमाई ढोपार कुमाई विठोबार कुमाई साधन कसया श्रमते करावे 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 निवृत्ती नाम गावे सदोदित निवृत्ती नाम गावे सदोदित तीर्थयात्रा काही नाम मोही तीर्थयात्रा काही नाम मोही निवृत्ती नाम गावे सदोदित निवृत्ती नाम गावे सदोदित तीर्थयात्रा काय नाममुखी गाय
तीर्थयात्रा काही नाम मोठा तीर्थयात्रा काही नाम मोठा निवृत्त नाम गावे सदो देत निवृत्त नाम गावे सदो देत तीर्थयात्रा काहे नाम मुखी गाये तीर्थयात्रा काहे नाम मुखी गाये निवृत्ती नाम डोही बुडी दे का बुडी दे का बुडी दे का निवृत्ती नाम डोही बुडी दे काय निवृत्ती नाम बुडी डोही दे का तीर्थयात्रा काही नाम मोठी तीर्थयात्रा काही नाम मोठी निवृत्ती नाम डोहे बुडी दे काय निवृत्ती नाम डोही बुडी दे निवृत्त नाम डोही बुडी दे का निवृत्त नाम डोहे बुडी दे काय निवृत्त नाम डोहे बुडी दे काय तीर्थयात्रा काहे नाम मोठी गाये तीर्थयात्रा काहे नाम मोठी विठ्ठल
वाजवा माऊली भजन करा विठ्ठल 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 बोला 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 विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरे श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 साधन कासया श्रमते करावे साधन कासया श्रमते करावे निवृत्ती नाम गावे सदोदित तीर्थयात्रा काही नाम मुखे गाई निवृत्ती नामे डोही बुडी देका एका जनार्दने निवृत्ती नाम सार एका जनार्दने निवृत्ती नाम सार करी रे उच्चार वेळोवेळा तीर्थयात्रा काही नाम मुखे गाई निवृत्ती नामे डोही बुडी देका विठ्ठल विठ्ठल साधन कासया श्रमते करावे साधन कासया श्रमते करावे निवृत्ती नाम गावे सदोदित तीर्थयात्रा काही नाम मुखे गाई निवृत्ती नामे डोही बुडी देका नमो ज्ञान राजा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान राजा निवृत्ती सहजा गुरुवर्या नमो सोपान देवा मुक्ताई परेशा नमो सोपान देवा मुक्ताई परेशा धावत्या सर्वेशा करहातिरी साधन कासया श्रमते करावे निवृत्ती नाम गावे सदोदित तीर्थयात्रा काही नाम मुखे गाई निवृत्ती नामे डोही बुडी देका प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरी पथसाधक शांती ब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांची स्तुती या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात
शांती ब्रह्म एकनाथ महाराज. बाबा साधका, तुला साधनांचे कष्ट नको नको आहेत ना? तुला साधनांचे श्रम नको आहेत ना? विना साधनाने विना श्रमाने जर तुला साध्य गाठायचं असेल तर तुला सोपा उपाय सांगतो. फक्त सार अशा निवृत्तीनाथ नामाचा उच्चार कर. हे निवृत्तीनाथ नाम सार तुला निश्चित साध्यापर्यंत नेऊन घालील. साधनाचे कष्ट तुझ्या जीवनातील चुकतील. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने, आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने, विश्वगुरु श्रीमान निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा, साधू संतांचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. आणि या पुण्यपावन नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक तालुक्यामध्ये दक्षिण वाहिनी गोदावरीच्या काठावर वसलेलं, कोटी तीर्थाच्या काठावर वसलेलं पुण्यपावन गणेश गाव, उपाख्य गिनस गाव. आणि या गिनस गाव म्हणजे गणेश गावामध्ये स्वानंद सुखनिवासी वारकरी संप्रदायाचे थोर उपासक आदरणीय महनीय साधुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडेकर गुरुजींचा हा दरवर्षी चालत आलेला श्रीमान निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीचा पायी पालखी सोहळा. आणि या पौषवारीच्या पायी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ही आजची कीर्तनरूपी सेवा. आणि मग त्याला लगतच सद्गुरू गोविंद बाबांचं आणि मुरलीधर बाबांच्या पुण्यतिथीचं स्मरण. आणि या पुण्यतिथी स्मरणार्थ आज सकाळपर्यंत असलेला गणेश गावकरांचा अखंड हरिनाम सप्ताह. आणि मग आज सकाळी काला करून आज संध्याकाळी सद्गुरू माऊली गुरुजींची दिंडी दरवर्षी इथं येते. निवृत्तीनाथाच्या वारीला जात असताना या दिंडीचा उपांत्य मुक्काम इथं असतो. आणि मग या वारीचं कीर्तन गेल्या वर्षी आणि यावर्षी माझ्या वाट्याला आलं. आणि या निमित्ताने श्रीमान निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीसाठी आलेले सर्व वारकरी, महनीय साधुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडेकर गुरुजींचा सर्व परिवार आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातील गावगावचे निष्ठावंत वारकरी, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. माऊली गुरुजींची परंपरा चालवणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री, ज्यांची आपल्यावर गोड अशी वटवृक्षाची दाट छाया आहे, असल्या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आदरणीय श्रद्धास्थान यशोदा अक्का आणि आपण सगळी महाराज मंडळी, मग माऊली गुरुजी परिवारातील सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, पायी वारकरी, स्वपदार. माऊली गुरुजीचे स्वपदार कपडेहूनच ओळखत आहेत महाराज. हां, खूप म्हणजे हे कपडे लगेच लक्षात येतात. काहीचे कपडे भलतेच लाल, इतके लाल असतात की वाटतं हे स्वपदार आहेत का आंबाबाईचे भगत आहेत. माऊली गुरुजीचे स्वपदार एका मिनिटात ओळखत आहेत महाराज. हे कपड्याहूनच ओळखत आहेत. अशी ही सगळी गायक, वादक, गुणीजन, महाराज मंडळी, प्रवचनकार, कीर्तनकार, गावगावचे सप्ताहाचे संयोजक, नर्मदा प्रदक्षिणा करून आलेले सगळी मंडळी, अशी सगळी सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. या गणेशगावचा अखंड हरिनाम सप्ताह आज सकाळी संपला. या सप्ताहात आम्ही अनेक कीर्तनं केलेली आहेत. आणि मग मी सप्ताहातच कीर्तन करायचो, जागराचं 6वं 7वं संमती आधी. परंतु गेल्या वर्षीपासून त्यांनी हे वारीचं कीर्तन माझ्या गळ्यात घातलेलं आहे. या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग येतो. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. माऊली गुरुजींचं एक वैशिष्ट्य आहे की खरं तर या गावावर माऊली गुरुजीचं खूप प्रेम महाराज. ही दिंडी कुठून निघते? आज कितवा मुक्काम आहे? आज मुक्काम कितवा आहे बघा ना? 7वा. हा, म्हणजे काही मंडळी तिथून जायखेड्याला येतात आणि जायखेड्यावरून मग 7वा मुक्काम. आणि मग अशी ही सगळी मंडळी, मग त्यांना खरं तर महिरावून येऊन सरळ मार्ग आहे, सरळ जायला पाहिजे. एका काय दुपारी तिथं जेवायचं आणि तसंच सरळ जायचं. परंतु माऊली गुरुजींनी माऊली गुरुजीची अशी काही लाडकी गावं होती आणि लाडके साधू होते. त्या लाडके साधूंमध्ये माझ्या पुढं बसलेले शास्त्री महाराज बसलेत, आचार्य भवाडी शास्त्री महाराज, आणि आपले गोंडेगावकर बाबा,
आदरणीय हे मुरलीधर बाबा या गावचे, मुरलीधर बाबा सोनार. आणखीन आपले ते येवला तालुक्यात गाव आहे त्यांचं, ह्या गावात असतात ते. कारभारी भाऊ चिकटगावकर हे माऊली गुरुजीचे लाडके कीर्तनकार. आणि मग हे लाडके कीर्तनकार असल्यामुळं आपल्या मुरलीधर बाबाचं हे गाव आहे. आणि म्हणून माऊली वाटवाकडी करून इकडे यायची महाराज. नाही तर त्यांना तसं सरळच आहे. पण प्रेमाची जर माणसं असतील तर त्याच्यासाठी माणसं वाटवाकडी करतात. नाही तर एरवी तशी माणसं वाकडीच असतात. परंतु प्रेमाच्या माणसासाठी वाटवाकडी केली तरी त्याचं कष्ट वाटत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे माऊली गुरुजी. विठ्ठल विठ्ठल. ज्या भागात कधी वारकरी संप्रदाय पोहोचलाय नसता त्या भागात माऊली गुरुजींनी वारकरी संप्रदाय पोहोचला. आदिवासी पट्टा आहे आणि या पट्ट्यामध्ये माऊलींचा दरवाजा सगळ्यांसाठी उघडा होता. यारे यारे लहान थोर 18 पगड जातीला न्याय देणारे माऊली गुरुजी होते. या दिंडीत कित्येक आदिवासी समाजाचे वारकरी चालतात. मला वाटतंय एक आदिवासी समाजाचे विणेकरी सुद्धा होते. म्हणजे भजन करणारी माणसं यांच्यात खूप आहेत. आणि मग असं माऊली गुरुजींचं प्रेम आणि मग ह्या गावावरही प्रेम. आणि म्हणून ते अद्याप माऊली गुरुजीच्या परिवाराने जपले, आदरणीय अक्कांनी जपले. म्हणून या सर्व परिवाराला खूप धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. आता वारीचं कीर्तन असल्यामुळं अभंग वारीचा घेतलाय आणि लांबवायचं सुद्धा नाही आपल्याला, कारण पायी वारीचं कीर्तन आहे. एरवी आपलं 2-2.5 तास चाललं तरी काही नाही, पण हे पायी वारकरी चाललेले आहेत. चाललेल्या माणसाला कीर्तनकाराने दमवायचं नसते. नाहीतर असले कीर्तनकार गंगापूर धरणाखाली उभे केले पाहिजे, दार उघडे करून दिले पाहिजे. पायी चालणाऱ्याला कष्ट नाही झाले पाहिजे. वारीचं कीर्तन म्हणजे मापात कीर्तन, मोजकं कीर्तन. मोठं कीर्तन करायचं नाही, छोटं करायचं. म्हणून छोटे माऊली असं आहे. म्हणून हे माझ्या गळ्यात घातले, नाही तर माझ्या गळ्यात कशाला घातलंय. मग आता दुसरा अभंग घेण्यापेक्षा आपण निवृत्तीनाथांचंच वर्णन करावं. आणि म्हणून नाथांच्याच वर्णनाचा अभंग एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे, तो घेतलेला आहे. साधन कासयाश्रम ते करावे, निवृत्ती नाम गावे सदोदित. मी येता येता अभंग पाहिला, एखादा शब्द मागं पुढं होऊ शकतो, फक्त तुम्ही चुकल्यावर सांगा. आणि चुकला तरी यांच्या तरी कुठं पाठातला आहे. साधन कासयाश्रम ते करावे, निवृत्ती नाम गावे सदोदित. तीर्थयात्रा काही नाम मुखे गाई, निवृत्ती नामे डोही बुडी देका. या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज, बा साधका, साधनाचे कष्ट जर तुला चुकवायचे असतील तर सार असं निवृत्तीनाथ महाराजाचं नाम घे. निर्वेद विना कष्ट विना सायास तू साध्याला प्राप्त होशील, असा समुपदेश आजच्या अभंगात साधकाला नाथ महाराज करतात. विठ्ठल. या मृत्यू लोकामध्ये आपण जर नजर टाकली तर सध्या साध्य साधनाचा विचार खूप अवघड झालेला आहे. या मृत्यू लोकामध्ये काही गोष्टी सहज आहेत, काही गोष्टी सोप्या आहेत, काही गोष्टी सुलभ आहेत, विना सायासाने विना कष्टाने प्राप्त होतात महाराज. कोणत्या गोष्टी आहेत? काही गोष्टी खरंच सोप्या आहेत महाराज, सहज भेटतात. काय? साधू होणं खूप सहज आहे महाराज, कीर्तनकार होणं खूप सहज आहे. बर, दिंडी काढणं खूप सोपं आहे महाराज. बर, पैसे मिळवणं खूप सोपं आहे, मान मिळवणं खूप सोपं आहे. पण साध्य साधनाचा विचार करणं खूप अवघड आहे. विठ्ठल. सध्या साधू होणं खूप सोपं आहे. दुकानात जावं, कापड आणावं, गेरूच्या रंगात ते भिजवावं, लाल रंग करावा आणि मग भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. खुशाल लाल कपडे घालावे. स्वामीजी आले, मागं 2-3 माणसं ठेवायची बघतो रोजानी, पुढं 2-3 माणसं पलीकडवा पलीकडवा पलीकडवा, स्वामी आले स्वामी आले. सध्या साधूचा वेश घेणं, साधू होणं म्हणजे साधूचं बाह्यरंगाने साधू होणं सोपं आहे, अंतरंगाने होणं अवघड आहे. सध्या कीर्तनकार होणं सोपं आहे. आता माझ्या पुढे शास्त्री आचार्य बसलेले आहेत. ह्या जुन्या कीर्तनकाराने जयराम बाबा असतील, भाऊ असतील, मुरलीधर महाराज असतील, आचार्य महाराज असतील, ही मंडळी आळंदीत राहिली, संस्थेत शिकली, पुन्हा ऋषिकेश काशीला गेली, गंगेच्या काठावर राहिली, शास्त्र शिकली, मग कीर्तनकार झाले. आता एवढे कीर्तनकाराला सायास करावा लागत नाही, फक्त शूटिंग करून घ्यायचं.
रेकॉर्डिंग करायचं तेवढं बसवायचं. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात, बाबड्या तू कीर्तन करू नको, तू काही कर, फक्त कीर्तन करू नको. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो का तू काही सांगू नको, तू हे बिगर कष्टाचं गोळा केलेलं आहे, कोणाचं तरी बसवलेलं आहे. माझं काय म्हणणं आहे, कोणाचं का बसवाना, पण ज्याचं बसवलंय त्याचं एकदा तरी मामा नाव घेतलं पाहिजे. मला असं आहे, ज्याचं बसवलंय त्याचं एकदा तरी आदराने नाव घेतलं तर त्याच्यात कृतज्ञता राहते, कृतज्ञता राहत नाही. आणि म्हणून बाह्यरंगाने साधू होणं सोपं आहे, कीर्तनकार होणं सोपं आहे माऊली, धन मिळवणं सोपं आहे. सध्या जुन्या काळातल्या लोकांना एकी महाकष्टे मिळविले धन, अर्थानाम अर्जने क्लेशः पंचदशिकार सांगतात. पैसा मिळवणं जुन्या काळात कठीण होतं, आता खूप सोपं झालंय. नुसता मोबाईल ओपन करायचा, डाउनलोड जंगली रमी झालं, गेम सुरू झाली. मग त्याच्यात येतेच बी कधी कधी जातेच बी बरं का. सध्या पैसा मिळवणं सुद्धा खूप सोपं झालेलं आहे. सध्या मान मिळवणं सोपं आहे, धन मिळवणं सोपं आहे, बाह्यरंगाने साधू होणं सोपं आहे, कीर्तनकार होणं सोपं आहे. मग अवघड काय? साध्य साधनाचा विचार शास्त्रात अवघड सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे साध्य साधन अवघड, तुका म्हणे साध्य साधन अवघड, देता हे साकडे देह बळी, देता हे साकडे देह बळी, तुका म्हणे साध्य साधन अवघड, देता हे साकडे देह बळी, देता हे साकडे देह बळी. धन मिळवणं कलियुगात सोपं आहे, मान मिळवणं सोपं आहे, बाह्यरंगाने साधू होणं सोपं आहे, कीर्तनकार होणं सोपं आहे, मठपती होणं सोपं आहे, दिंडी काढणं सोपं आहे, फड उभं करणं सगळं सोपं आहे. पण नियत साधन निवडणं, त्या नियत साधनाने निश्चित साध्य गाठणं हे सध्या कलियुगात अवघड झालेलं आहे. हो काय सांगताय? हो मग तुका म्हणे साध्य साधन अवघड. साध्य साधनाचा विचार खूप अवघड होऊन बसतो. त्याच्यातही दोन अंश आहे, एक आहे साधन अंश आणि काय साध्य अंश. खरं सांगू, साध्य अंश सोपा आहे, साध्य सोपं आहे, साधनाचा प्रवास अवघड आहे, साधनाचे कष्ट खूप आहे, साधनाचे कष्ट मोठे भय वाटे थोर हे तुकाराम महाराज सांगतात. साध्य सोपं आहे महाराज. खरं सांगा, आंबा खाणं सोपं आहे का आंब्यापर्यंतचा प्रवास करणं अवघड आहे? मी सांगितलं हेच बरोबर आहे. आंबा खाणं सोपं आहे. काय आंबा खाणं सोपं आहे? आंब्याचा रस खाणं सोपं आहे. एखादी जगदंबा पाहायची तिला सांगायचं आंब्याचा रस कर, हो आंब्याचा रस जगदंबा करून देईल, पण तो आंबा हातात येईपर्यंत जे साधनाचा प्रवास आहे. मग जमीन पहा, त्या जमिनीत आंबा लावा, तो आंबा आपल्या मालकीचा असावा. लोकांचे आंबे चोरून खाण्यात मजा नाही महाराज. कष्टाचं खावं, माणसाने स्वावलंबी झालं पाहिजे. शेती पहा, त्यात ती आंब्याची झाडं लावा, ती आंब्याची झाडं वाढवा, मग 10-12 वर्षाने त्याला आंबे लागणार. त्याच्यातही जेवढा मोहर लागतो तेवढी फळं लागत नाही. मोहराईशी फळे नाही, जेवढा मोहर आहे तेवढी फळं लागत नाही. बरं जेवढी लागली तेवढी टिकत नाही, आली काही गळती. मग गळून गळून जेवढी राहिली काही शेजारी तोडून नेते, चला तोडून तोडून जेवढी राहिली, गळून गळून जेवढी राहिली तेवढी तरी पिकतात का? पक्वदशा येते थोडी, काही तिथं पिकतात त्याला पाढाला पिकला आंबा म्हणतात. पण बाकीची पिकू घालण्यासाठी आढीत घालावं लागतात. हा शब्द आहे का तुमच्याकडे बबलू देवा? आढीत घालावं लागतात. पण काही आंबे आढीत नासतात महाराज, म्हणजे तिकडं बरे होते, इकडं आल्यावर बिघाडले, त्याला आढीत नासलेले आंबे म्हणायचं महाराज. वा,
पक्वदशा येते थोडी नाश आढितो वेचे. मला सांगायचं काय, आंबा खाणं साध्य सोपं आहे माऊली, पण तिथपर्यंतचा जो साधनाचा प्रवास आहे, हा साधनाचा प्रवास खूप अवघड आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, साधनाचे कष्ट मोठे भय वाटे थोर हे. तुकाराम महाराज म्हणतात हे साधनाचं कष्ट खूप मोठे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, साधने घाली ती काळाची ये मुखी, गर्भवास शेखी न चुकती, गर्भवास शेखी न चुकती. शेखी न चुकती, इतर साधने फळ काम देती, पुनरपी आणि ती गर्भवासा, पुनरपी आणि ती गर्भवासा. पुनरपी आणि ती गर्भवासा. दामाले मामा आमच्या बीड जिल्ह्यात एक साधक योग साधना करत होता. त्याला गुरु योग्य भेटले, पण योग साधन हे कलियुगात कालबाह्य झालेलं आहे. ह्या युगात हे साधन कालबाह्य सांगितलेलं आहे संतांनी. योग साधन करता करता गुरुने त्याला योग साधना शिकवली, पण शिकता शिकता त्याचं काय कोण जाणे, पण त्याला योग साधना साधली नाही. अखेर शेवट त्या साधकाने आपला देह ठेवला. हे मी डोळ्याने पाहिले, ते साधकही मी पाहिलेत, त्यांच्या पुण्यतिथीची कीर्तनही मी केली. फक्त आता त्या साधकाचं नाव सांगत नाही. साधन कालबाह्य आहे आणि म्हणून योग्य साधन मिळणं खूप गरजेचं आहे महाराज. साधनामध्ये खूप कष्ट होतात महाराज. साधनाचा प्रवास खूप कष्टदायक आहे महाराज. साधनाचे कष्ट मोठे. म्हणून तुकाराम महाराजांनी लिहिले, साधने घाले ते काळाची मुखी, गर्भवास शेखी न चुकती, इतर साधने फळ काम देती. हे निळो भरायचं प्रमाणे पुनरपी आणि ती गर्भवासा. हे साधकच साधकाला शिनवतात. कर्म आणि धर्म आचरी जे जया लागी, साधक शिनले साधन साधिता अभागी. ज्ञानोबराय वर्णन करतात. साधक या साधनानेच शिनतो महाराज, साधनानेच थकतो, कारण साधनाचे कष्ट मोठे. विठ्ठल विठ्ठल आणि मग ते साधन त्या साधकाला खूप श्रम देतात, खूप कष्ट देतात. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. तुकोबर ज्ञानेश्वरी जर वाचली, तुझे भगवंताने खूप फळ सांगितलं, तुझे कवित्व माझ्या गोष्टी. ज्ञानोबा तुमच्या ज्ञानेश्वरीचं जो पारायण करीन तो भाग्यवान आहे. तुमची ज्ञानेश्वरी जो कंठस्थ करील तो भाग्यवान आहे. माऊली तुमची अक्षर ही अक्षरे नवती देखा. काय बोलावं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत. काय ज्ञानेश्वरी उणे. ज्ञानेश्वरी हा वजनदार ग्रंथ आहे. तुकोबरायचा गाथा काय सामान्य आहे का, दगडाला घेऊन तरुण आला. पण तो गाथा पाठ करणं, ज्ञानेश्वरी पाठ करणं, ते वेळेला आठवणं, त्याच्या अर्थाकार दृष्टी होणं, हे खूप अवघड आहे. आमच्या संस्था सुटल्यानंतर साधक भंडाऱ्यावर, भामचंद्रावर, घोरवड्यावर वाघसाहेब पाठांतराला जातात. पाठांतराला गेल्यावर एक वर्ष पाठांतरात, हे तुम्ही बाळासाहेब महाराजाला विचारा, एक वर्ष बाबा बसले सुदाम बाबाला विचारा, एक वर्ष एक भाग पाठ करतात. गाथ्याचा पहिला भाग, दुसऱ्या वर्षी दुसरा भाग, तिसऱ्या वर्षी तिसरा भाग, चौथ्या वर्षी चौथा भाग. 4000 अभंगाचे 4 भाग करतात. ज्ञानेश्वरी 3 भागात पाठ करायची. 3,000 ओव्या एका वर्षात पाठ करायच्या. वर्षभर खूप कष्ट. डोंगरावर जा, त्या याचं पाणी प्या, टाक्याचं पाणी प्या. तिथं आपलं फिल्टर नाही महाराज. तुम्ही तर डोंगरावर राहून दाखवा, नाही दुसऱ्या दिवशी चिंग चिंगाट खाली आली तर पहिलं देतो महाराज. टाक्याचं पाणी प्यावं लागतं तिथं. टाक्याचं मधुकरीला खाली यावं लागतं. हे बघा की योगायोगच असा आहे. विषय भंडाऱ्या डोंगराचा निघाला आणि डोंगराचे विश्वस्तच पुढे बसलेले आहेत महाराज आमचे डमाले मामा. आणि मग त्या डोंगरावर जा, तिथून मधुकरीला खाली उतरा. बरं मधुकरीला उन्हाळ्यात उतरायचं म्हणजे उतरताना गोड वाटतं, पण चढताना लई ऊन लागत. पंढरी महाराज हिवाळ्यात चढताना सोपं वाटत, ऊन पडलेलं असते, पण उतरताना गार असं थंडगार वारा लागत आहे. हॉटेल गारवा असो हे रेस्ट फिरताना दिसतेत ना हो, म्हणून सांगतोय तुम्हाला. पाऊस काळ्यात तर चढतानाही अवघड आणि उतरणाही अवघड, कारण मावळातली डोंगर येत नाही खूप. पण एवढे सगळे श्रम करायचे.
अक्षरांचा केला श्रम तुकाराम महाराज म्हणतात. हे अक्षर घोकताना खूप त्रास होतो. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. संस्थेत परीक्षेला गेल्याने एखादं जर उलट प्रमाण विचारलं जर नाही आठवलं तर खूप कष्ट होतात. त्या कल्याणकारामध्ये ते बसलेत ना, त्यांच्याकडे एक बेदरकर बुवा होते. तुम्ही बेदरकर बुवा पाहिलेच नाही. लय म्हातारा गरम वैकुंठवासी साहेबराव नाना देशमुख हे जोडीदार होते. ते म्हातारा बेदरकर बुवा तुम्ही पाहिलेले, सोनार म्हणायचे त्यांना. बेदरकर सोनारच होते ते. म्हातारा खूप कडक. आणि त्या म्हाताऱ्याने इतकं शुद्ध पाठांतर केलं होतं, काना मात्रा उकार वेलांटी, त्याला ते चुकलेलं चालतच नव्हतं. तुम्ही परमेश्वर बा पाहिलेच नाही, हे तुमचं भाग्य आहे. तुम्ही जर बा वैकुंठवासी परमेश्वर बा येड शिखर पाहिले असते ना, तुम्ही दिंड्यात सोडून दिल्या असत्या. कारण ते चुकीचं म्हणलं का त्याला हाणलाच धरून म्हणून त्यांनी समजायचं. संतांच्या अक्षराशी काटेकोर पद्धतीने म्हणायचे. ते म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोचं नाव का चुकीचं म्हणता का? हा, नाव जर कांताबाई असेल तर तुम्ही शांताबाई म्हणता का तिला? मग तिथं म्हणताना चुकत नाही, अक्षर का चुकीची म्हणता महाराज? काय काय तर महाराज काही इतकी चुकीचे म्हणते. शमदमा वैरी हरी झाला. अरे शमदमाचा वैरी झाल्यावर कसं व्हायचं? शमदमा वरी, शमदमाचा वर्ण करणारा हरी झाला. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. जन्मांतरीची नाही, इथंच घोटाळा आहे बघा. असं काही म्हणते तर एक जण तर मला ज्ञानदेव म्हणे असाच्या कोणा द्वारकेच्या रांडा पांडवा घरी. आता काय सांगा? अरे राणा बाबा तू काय म्हणतोय? तुझ्या काय डोक्याचा भाग आहे का काही? देवाची द्वारी उभा शेण भरीन तेने चारी भिंती सारी आले. आता काय करावं? अरे काय म्हणतात ही माणसं? जरा पाहून म्हणा. तुम्ही ते बेदरकर पाहिलंच नाही स्वान. तुम्ही दोन माणसं पाहायला पाहिजे होती. एक परमेश्वर येडशीकर, वैकुंठवासी बेदरकर बा सोनार. जर कोणी चुकीचं म्हणलं ना टाळानेच हाणायचा महाराज. कारण संतांचे अक्षर काटेकोर पद्धतीने जपलेले. आणि त्या बेदरकर बाचं असं होतं, जर त्यांना जर नाही दुसऱ्याला चुकलं तर खवळायचे, पण स्वतःला जर म्हणताना आठवलं नाही तुझे टाळ हाणून घ्यायचे. याला माहिती अक्षरांचा केला. अक्षर घोकण्यात खूप कष्ट होतात, खूप श्रम, साधनाचे श्रम सांगतोय, खूप साधनाचे श्रम. एक बरं मिळवली अक्षर, मिळवलं ज्ञान. त्या ज्ञानाचा अहंकार नाही झाला पाहिजे. त्या ज्ञानाची मिरवणूक नाही काढली पाहिजे. आमचे वैद्य गुरुजी म्हणायचे ज्ञानोबरायाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला पण त्याचं दुकान नाही घातलं. पंढरी महाराज त्याचं दुकान नाही घातलं. ते काय रेडा घेऊन कोणाच्या घरी नाही गेले, द्या 10 रुपये बा वेद म्हणतोय. दुकान नाही घातलं त्यांनी महाराज. वा, ते ज्ञान जरी मिळवलं तरी ते मिरवलं नाही पाहिजे. इथं वडकीकर आले नसतील आज. वडकीकर आलेत का कोणी? वडकीकरांमध्ये भीमदादा ह्या आलेत. यांच्यात भीमदादा वारकरी चलतेत. आमच्यातही चालतात. ते पंचकृषीला त्र्यंबकच्या प्रदक्षिणा आमच्या बरोबर असतात, सासवडच्या प्रदक्षिणेला असतात, आळंदीच्या प्रदक्षिणेला असतात. आता यांच्या बरोबर पायी आलेत. ते भीमदादा अख्खी ज्ञानेश्वरी पाठे, पण थोडाही जाणीव नाही त्याची महाराज. त्याचा जाणीवेचा अभिमान नाही, त्याचा अहंकार नाही. काही त्यात 10-12 ओव्या पाठ असतात. तुम्हाला काय कळतं की त्यातलं? अरे हो, तुझ्या 10-12 पाठ आहेत एवढं कळतं आम्हाला. काहीचे 2-4 अभंग पाठ असते, पण ते भलतंच रान धरतंय महाराज. वा, याला म्हणायचं ज्ञानाचा अहंकार. ज्ञान अभिमान विश्वामित्रा. पुढचं मी म्हणत नाही, मला त्याचा अधिकार नाही. याला म्हणायचं जाणीवेचा, ज्ञानाचा अहंकार. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ज्ञान दिमाखाची भन भन, दिमाखाची भन भन, दिमाखाची भन भन. तुका म्हणे काशीत विद्वान शिकला शांती ब्रह्म मारुती बाबा. पाठात हे उदाहरण सांगायचे जे संस्थेत शिकलेत. सुदाम बाबा तुमच्या लक्षात येईल. बाबा पाठात एक उदाहरण सांगायचे. लोकांकडे कसं ज्ञानाची भन म्हण राहते. कायदे ज्ञान मिळवलंय पण त्या ज्ञानाचा अहंकारच खूप मारा, खूप अहंकार, खूप अभिमान. एक काशीला विद्वान शिकला,
खूप शिकला महाराज, मोठा प्रकांड पंडित झाला. मग श्री 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 1008 महामंडलेश्वर झाला महाराज. असा खूप शिकला. आणि मग तो उंटावर बसला आणि रात्री मुक्काम करायचा आणि दिवसा प्रवास करायचा. पण दिवसा प्रवास करत असताना कंदील लावून प्रवास करायचा. आणि वैशाखाचा उन्हाळा, वैशाखाच्या उन्हाळ्यात कंदील लावणं म्हणजे बावळाटच लक्षण आहे महाराज. मग कंदील लावून फिरायचा. मारुती बाबा लय गोड सांगतात ते पाठात. कंदील लावून फिरायचं. लोक म्हणजे एवढ्या भरवूनात, अरे इथं डोळे दिपायला लागले, एवढा उजेड पडलाय सूर्याचा, आणि कंदील लावून. ओ बाबा, हे कंदील का लावला? मूर्खांनो, तुम्ही या बाबतीत अनभिज्ञ आहात. अनभिज्ञ म्हणजे काय प्रकरण आहे? काय प्रकरण? मी काशीचा विद्वान आहे. मग कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे. तुम्ही मला प्रश्न विचारा, मी उत्तर देणार. उत्तर नाही दिलं तर कंदील विझणार, आणि दिलं तर कंदील लावलेलाच ठेवणार. लोक त्याला प्रश्न विचारायचे, तर तो विद्वानच होता. आणि तो उत्तर द्यायचा ना. असे फिरत फिरत एका गावात आला. एक गावात भले मोठे गावकूस होत, वाडा होता. वाडा म्हणजे सामान्य नाही, वाड्यावर या, हाच वाडा होता बघा. आणि त्या वाड्यामध्ये जवळजवळ 500 गायी होत्या. आणि गाईला पाणी पिण्यासाठी एक हौद होता. आणि गाईचे गुरं राखणारे जे गुरं राखी होते त्यांच्यासाठी एक रांजण होता पाणी पिण्याचा. 2:30-3 वाजता गायी पाणी पिण्यासाठी सोडल्या. उन्हाने खूप तापलेल्या गायी होत्या. आणि त्या पाणी पिण्यासाठी त्यांची झुंबड उडाली. आणि त्या गायी सगळ्या त्या हौदावर गेल्या. सगळ्या गायीला काही पाणी पिता येणं, एक गाय झाल्याशिवाय दुसरीला पिता येणं. अशा मग ती गायी प्राणी हुशारतीने पाहिलं, तिथे एक ओट्यात रांजण रोवलेला आहे. ओटा होता आणि ओट्यात एक रांजण रोवला होता त्या गायींची सेवा करणाऱ्या माणसांचं पाणी. मग तिने ते झाकण उडवलं आणि गायीने त्या रांजणात तोंड घातलं. गाय पाणी प्याली, पण गाय अडकली. गाय निघेना, गायची शिंग अडकली. आता तिथं 2-4 कामगार होते. आता त्यांना खूप मोठा प्रश्न पडले, गाय काढायची कशी? गाय ओरडू लागली, गायच निघाना मला. एक गट म्हणायचा, हा ओटा फोडा, रांजण फोडा आणि गाय बाहेर काढा. आणि 2-4 असे काही आडाम तडाम होते ब्रह्मदेवाच्या गैरहाजरीत जन्माला आलेले. ते माहिती कशाला रांजण हे पडता, मग गाय कापा. आता काय सांगायचं? असली काही गावगाव मी म्हणलं ना, काही अशी येडी असते वर बघा. आणि मग झालं असं, ते काय करावं काय कळेना. त्यातले 2 जण ते गप्पा मारता मारता बाहेर आले. खूप मोठा वाडा होता, चिरेबंदीन आत ते हे होतं सगळं गोठा. बाहेर आले तर त्यांना ती स्वारी दिसलीत काशीहून आलेली. ते उंटन कंदिलन भर दुपारी 2 वाजता. त्यांना गणपा, अरे काय बावळाट माणूस आहे, भर दुपारी 2 वाजता कंदील लावून चाला. राम राम राम. खेड्यातली माणसं आहे ना, वाढीवच बांधकाम करायला 1 नंबर असतात महाराज. मग लगेच चौकशी. शहरात तसं नाही. आमच्या ते पुण्यातली मंडळी इथे, त्यांना विचारा, शेजारी मरून पडला तरी कळत नाही. आणि मग गाठ पडते, रामराम का शेजारी दिसत नाही. अहो म्हणले त्यांचं 2रं वर्ष श्राद्ध झालं. हा, 2रं वर्ष श्राद्ध, 2 वर्ष झाले माणूस मेलेला कळालाच नाही. पुण्यात कोणी कोणाची शहरात कोणी कोणाची चौकशी करतं. खेडोपाडी मात्र खूप चौकशा, अमुक तमुक असं तसं. कालच एक जण मला विचारित होतं, तुमचं वय किती? मी म्हणलं 40. मग मुलबाळ 2-4 असतील. म्हणलं 10-12 आहेत. असं कसं? म्हणलं काही वाढीव बांधकाम, काही वाढीव चौकशा करायचा नाद असतो मला. आणि मग राम 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 राम. बाबा, अरे भर उन्हाळ्यात भर दुपारी 2 वाजता तू कंदील लावून कुठं चालला? मूर्खांनो, खेड्यातली विडी कळतं का काही? ते म्हणलं झालं काय बाबा? अरे बाबा, हा कंदील मी का लावला? मी काशीचा विद्वान आहे. तो का म्हणे ज्ञान दिमाखाची भनभन. ऐकण्यासारखं आहे. आता मी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देतो, कोणत्याही परिस्थितीवर मी तोड काढतो. आणि म्हणून असा तोडपाणी करणारा मी मनुष्य असल्यामुळं माझ्याकडं हा कंदील लावलेला आहे. तुम्ही का हसले मला काही सांगता येणार नाही. अशा तोडपाणी करणारा मी मनुष्य असल्यामुळं हे माझ्याकडं कंदील लावलेला आहे. तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देणार. नाही उत्तर देता आलं तर मी कंदील विझवणार. त्यातलं एक जण मला, बरं बाबा, तुला काशी विश्वनाथाने धाडलं. मग आता आमचे एक प्रश्न आहे, त्याचे तोड तुम्हीच सांगा. आता म्हणजे याचं उत्तर तुम्ही द्या. म्हणजे काय? एक गाय आमच्या रांजणात फसली, ती बाहेर कशी काढावी हा प्रश्न आहे. याचं उत्तर द्या. ते म्हणजे घटनास्थळ प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय उत्तर असं समालोचनात्मक देता येणार नाही. म्हणजे बरं, समालोचनात्मक. मग उतरा उंटावून खाली आणि या वाड्यात. त्याला पागल समजलं का? काशीचा विद्वान आहे, उंटावून उतारणार नाही. मग उंटासह आत येण्याची व्यवस्था करा. आता काय करा? आता ते दरवाजा होता छोटा, एक गाय जाईल एक गाय येईल, उंटासह आत येण्याची व्यवस्था करा. आता काय करावं? काशीचा विद्वान कंदील लावून आला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर याच्याच हाताने न्याय निवाडा झाला पाहिजे.
मग गावातली 50 माणसं बोलून आणली. मग ती चिरेबंदीची बांधकाम होतं ते बांधकाम पाळलं महाराज. मग तासा 1.5 तासात ते उंट जाण्यापुरती जागा केली. आणि मग उंट आत गेला. पाहिलं तर 500 गाई आणि एक गाय त्यात रांजणात फसलेली. गाय खूप ओरडते, बाहेर कशी काढावी. मग आता ह्या तुका म्हणे ज्ञान दिमाखाची भनभन. काय सांगायचं मला, जाणीवेचा खूप श्रम राहतो महाराज, खूप जाणीवेचा खूप श्रम. म्हणजे का हो, इथं गाई किती आहेत म्हणजे 500, रांजण किती म्हणजे 1. ह्यालाच खेड्यातली मूर्ख म्हणायची. काय न्याय निवाडा कसा करावा कळतो का. मग 1 रांजण वाचला पाहिजे. 1 गाय गेली तर 499 आहेत ना, पण 1 रांजण फुटल्यावर नवीन कुठून आणायचा. काशीचा विद्वान न्याय देतोय, गाय कापा आणि रांजण वाचवा. मग काही येडेनी ती गाय कापली. गायचं धड बाहेर नेऊन टाकला. तर सांगण्यासारखंही नाही, पण काय सांगायची पाळी आली. गाय जर्सी होती एवढं ध्यानात धरा आता. बरं, म्हणजे आपण या संकटातून बाहेर पडू. आणि मग गाय कापली. गायचं धड बाहेर नेऊन टाकला तर ते शिर आत पडलं होतं. त्यातला 1-2 जण असे हुशार होते, खूप हुशार. ते म्हणे का हो, आता हे शिर जर रांजणात राहिलं तर आता याचा 2-3 दिवसात वास सुटेल, हे काढायचं कसं. आणि मग तो काशीचा पंडित म्हणला, काय पागल माणसं आहे, तर आता रांजण फोडल्याशिवाय ते काढता येईल का. आता ते रांजण फोडा आणि ते शिर काढा. काय आला विचार, तर ती खेड्यातलीच होती. त्यांचं संघटन लय भक्कम राहतंय. जे 2-4 जण त्या ओंटोवर चढली, त्याला झेज खाली घातला आणि असा गोळसो भारतात कणिक तिंबावा तसा तिंबावला. याला माहिती तो का म्हणे ज्ञान दिमाखाची भन भन, दिमाखाची भन भन, दिमाखाची भन भन. तुका म्हणे श्रम तो केवळ जाणीवेचा, श्रम तो केवळ जाणीवेचा. काय करसी वाया लटिकाची पालाळ, काय करीसी वाया लटिकाची पालाळ. श्रम तो केवळ जाणीवेचा, श्रम तो केवळ जाणीवेचा. सोनोपंत मामा यांच्याकडे खूप शास्त्र शिकलेला आणि जाणीवेचा स्पंज वाढलेला व्यक्ती आला होता. मामा, तुम्हाला एक माझी विनंती. मामासाहेबांनी काय विनंती. हरिपाठात जरा चुकीचं लिहिलंय. माऊलीने चुकीचं लिहिलं, कमाल झाली बा. काय चुके. अहो म्हणजे ते देवाचे द्वारी हा अभंगच चुकीचा आहे. हा म्हणजे का, देवाचे द्वारी उभा क्षण भरीन तेणे मुक्तिचारी साधियल्या, हा पाठ चुकीचा आहे. म्हणजे मग तिथं देवाची द्वारी म्हणण्यापेक्षा देहाची द्वारी पाहिजे होती. देहाच्या दारात आल्यानंतर याची देही याची डोळान भोगू मुक्तीचा सोहळा, म्हणून देहाच्या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियल्या असा पाठ पाहिजे होता. देवाच्या द्वारी हे चुकीचं लिहिलंय. मामा, तुमची या संप्रदायावर छाप आहे. मग तुम्ही एवढा देवाच्या द्वारी पाठ काढा, देहाच्या द्वारी घाला, पाठ बदला. मामा म्हणले काय तुमच्या ज्ञानाची. ते मामासाहेब होते. ते मोठी माणसं येड्याला थोडं वर चढवीत असतात महाराज. का, कारण त्याला टाकायचं असतोय खाली. मोठी माणसं मच्छर मारीत नाहीत, चुरगाळून सोडतात. आणि मग मामासाहेब म्हणले खरं सांगू, तुमच्या विचाराचे प्रागल्भ्यता खूप मोठी, पण खरं सांगू, हा जर पाठ योग्य आहे का बरोबर आहे याचा न्याय निवाडा करायला अधिकार माऊलीला आहे. माऊली कोण्यातरी शांतीब्रह्म एकनाथांना परत बोलवतील आणि तो पाठ शुद्ध तुम्हाला वाटत असं तर करून घेतील. हा अधिकार मलाही नाही आणि तुमच्यासारख्या सद्ग्रस्ताला नाही. तुम्ही आता या. एक जण मला चहा पाण्याची काय व्यवस्था म्हणली, संस्थेत चहा पितच नाहीत म्हणले, तुम्ही निघून जा म्हणले. आता बिगर चहा पाण्याचा काढून दिला. याला माझा श्रम तो केवळ जाणीवेचा. जसं आपल्याकडे माऊली गुरुजी प्रसिद्ध आहेत अण्णा, तसे नगर भागात उमरेकर महाराज प्रसिद्ध आहेत. नगर बीड जिल्ह्यात, 2 जिल्ह्यात खूप खूप ते काय बोलायचंच नाही. त्यांच्याकडे एक विद्वान आला होता.
त्याले ज्ञानदेव वेगळे आणि ज्ञानेश्वर वेगळे. श्रम तो केवळ जाणीवेचा. अतिज्ञान असले का माणसं अशी जावई शोध लावित येत महाराजाचा, जावई शोध. आणि मग ज्ञानदेव वेगळे आणि ज्ञानेश्वर वेगळे, हे जर दोन्ही व्यक्ती एकच असतात मग असे दोन प्रकारची रचना केली कशाला असती. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा वा, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. त्या अर्थी ह्या व्यक्ती दोन आहेत. उमरेकर महाराज खूप हुशार होते. ते म्हणले तसं कसं, दोन नाही, ह्या व्यक्ती तीन होत्या म्हणले. हा म्हणले कसं काय. निवृत्तीदास असे विनवितो, निवांत केविराय हे तिसरेच दिसतात. ते म्हणजे खरं तीन होते. ते म्हणले नाही चौथे एक होते, बाप रखमादेवरो विठ्ठलाची भेटी. ते म्हणले मग महाराज हे चार प्रकारचे व्यक्ती पण मग आता खूप झाले, चार नसतील हो. मग ते म्हणले आम्हाला तेच सांगायचे, चार नाही, तीन नाही, दोन नाही, एकच आहे. पण काहीतरी अवस्था भेदाने ते लिहिलेले आहेत. गुरुकृपा झाल्यावर, विठ्ठलाचं दर्शन झाल्यावर मग ते करत असं तसं झालं. असं आहे वय म्हणले. या आता थांबूच नका इथं. श्रम तो केवळ जाणीवेचा. साधना करताना अक्षरांचा श्रम, अक्षर मिळवली तर ते जे ज्ञान संपन्नता होते त्या ज्ञानाचा श्रम, असे अनेक प्रकारचे श्रम प्राप्त होतात महाराज. मग काय करावं हे साधना करताना जे श्रम होतात, या श्रमा वाचून साध्य कसं प्राप्त होईल. नाथ महाराज सांगतात याच्यासाठी सुलभ उपाय एकच आहे. काय सुलभ उपाय बाबा रे. तो श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला जा. आमच्या माऊली गुरुजीची दिंडी मोठी गात नाचत पागडत भजन करत सांप्रदायिक भजन म्हणत जाते. आम्ही आता नाही बरेच भजन ऐकत आलो होता. सांप्रदायिक भजन करणारी आमची माऊली गुरुजीची दिंडी, तू त्या दिंडीत जा आणि श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घे आणि त्यांच्याकडून निवृत्तीनाथ नामाची नामदीक्षा घे. तुला साधनाचे व्यर्थ श्रम करावे लागणार नाहीत. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या साधनाचे श्रम खूप आहेत महाराज. ते साधन यथा सांग घडलं तर फळ, नाही तर साधन काय यथा सांग घडत नाही. ते कालानुरूप व्यक्ती अधिकारी योग्य भेटत नाही. अधिकारी योग्य असलं तर त्याला काळ योग्य सापडत नाही. अधिकारी काळ योग्य सापडलं तर साधन योग्य सापडत नाही. साधन जरी योग्य सापडलं तरी ते साधन किती कालपर्यंत करायचं याचा कालावधी माहिती नाही. असे अनेक घोटाळे आहेत. मग त्या सगळ्या घोटाळ्यातून जर तुला वाचायचं असं तर तुला सोपं सांगतो. काय सांगतो. तो निवृत्ती नाम गाई सदोदित. सदोदित शब्दाचा अर्थ आहे रात्रंदिवस. प्रत्येक दिवशी अहर्निशी प्रत्यही दररोज निवृत्ती नावाचा उच्चार तू करत राहा. माऊली हात जोडून विनंती, आपलं नाव, आपल्या मुलाचं नाव, आपल्या मुलींचं नाव साधू संताचं ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या मुलीची नावं पाहिजे जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई, स्वैराबाई. या नावामध्ये पावित्र्य आहे महाराज. इथं जर कोणी शिक्षक असेल तर त्याला विचारा, हजेरी पटावर बाई नावाची एकही मुलगी अख्ख्या भारतात सापडायची नाही महाराज. वा, आमच्या लहानपणी हे नावं राहायची महाराज. खूप हे नावं तीर्थांची नावं होती. मुलींची नावं चंद्रभागा, गोदावरी, तुंगभद्रा,
कावेरी, इंद्रायणी अशी नावं राहायची. तीर्थाची नावं गेली आणि मग बाई आली आणि मग कांताबाई, शांताबाई, सुमनबाई, सिंधुबाई, बाई शब्द. त्या बाई नावामध्ये एक वजन राहायचं महाराज. आता तेही गेलंय महाराज. आता मुलींची नावं आली खताच्या गोण्याची, उज्ज्वला, सुफला, ज्याला दिली त्याचं खतच. एकाने पोरीचं नाव ठेवलं परी, ती अशी वरूनच निघून गेली महाराज. म्हणजे परी कुठं गेली म्हणजे अमेरिकेच्या मुलाशी लग्न करून तिकडे तिकडेच निघून गेली. नाशिकला शिकायला घातली ती तशीच निघून गेली, थांबलीच नाही महाराज. वा, आपल्या मुलींची नावं अशी सात्विक असली पाहिजे. या नावामध्ये पावित्र्य आहे. संतांची नावं पाहिजे महाराज. सोयराबाई, मी नाशिक जिल्ह्यात एक कीर्तन केलं, त्या बाईचं नाव का, बाई वारली होती, तिचं नाव काय होतं, चहाबाई. चहाबाई म्हणलं कप नाही दिसत, म्हणले दांडी मोडली त्याची. संपला माझा विषय. या नावामध्ये पावित्र्य होतं, कुठंतरी पावित्र्य. वा, मुलींची नावं संतांची असावी, मुलांच्या नावामध्ये संतांची असावी. माझ्या आई वडिलांनी ज्ञानेश्वर नाव ठेवलं, त्यांना काही फायदा झाला असेल का नसेल दिनकरराव? झाला असेल का नसेल? आपल्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर असावं, निवृत्ती असावं, सोपानदेव असावं, ज्ञानराज असावं. आपल्या मुलाचं नाव काय ठेवावं हे कळायला पाहिजे. एकाने मुलाचं नाव ठेवलं विकी, त्याने घरच विकून टाकलं मार विकी. काय नाव ठेवावं काय कळतं का काय? माऊली गुरुजीचं नाव कृष्णाजी माऊली ठेवलं. भगवान कृष्णासारखं सगळ्या समाजाला सांभाळलं का नाही? हा, सगळ्याला सांभाळलं का नाही? काहीतरी या नावामध्ये काही पावित्र्य आहे का नाही महाराज? वा, आपल्या मुलाची नावं संतांची असावी. गोरोबा, सावता नावं असावं. आता आम्ही ते नावं शोधितो ना, तुकाराम नावाची माणसं, ज्ञानेश्वर नावाची माणसं, आम्हाला खूप मजा येते महाराज. वा, आणि म्हणून आपल्या निवृत्ती नाम गायी सदोदित, मुलाचं नाव ठेवा, घरावर नाव ते ठेवा. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. वा, ज्ञानदेवा घर चिदानंदी, असे घरावर देवाचं नाव असावं, संतांचं असावं. घरावर शंख चक्र गदा पद्म असावं. गाडीवर नाव चांगलं असावं. एकाने गाडीवर नाव टाकलं होतं काय, सासऱ्याची कृपा. हे काय गाडीवर सांगायचं असतं का मग? हा, भरली का चालली, आलं बाया दाजीबा, मी पळतो तू का जळतो, हे काय गाडीवर टाकायचं असतं का? काही टाकी तिथं तर काय सांगावं महाराज. काही नाही तिथं. आता हे काय भाई, ते क्षेत्रातलंच कीर्तन आहे म्हणा. तिथं सगळे वारकरी तिथं खेडोपाणी असली ना असे झटकावतो ना आम्ही बी धरून महाराज. काय गाडीवर नावं टाकावं का काय का काय? काही नेतेत महाराज. गाडीवर संतांचं नाव असावं. एका गाडीवर आमच्या नगर भागात एक कीर्तनकार आहेत आदरणीय ज्ञानेश्वर माऊली कराळे. त्यांच्या गाडीवर काय नाव आहे माहिती? तुका तुकली तुकला, तुका तुका हुनी निराळा. वा, तुकी तुकला तुका. वा, काय अशी नावं पाहिजे महाराज. ज्ञानदेवा घर चिदानंदी. वा, याने प्रवासही सोपा होतो ना महाराज. वा, आपल्या गाडीवर घरावर आपल्या मुलाची नावं, आपल्या स्टेटसवर योग्य फोटो पाहिजे महाराज. काहीच्या स्टेटसवर आम्हाला फोन आला ना, म्हणजे त्यांचं ते फोटो दिसतो ना आम्हाला. काही फोटो आता काय सांगावं, कसले असंच इथं सांगणं शोभायचंही नाही आम्हाला. कसले फोटो टाकी महाराज. रिंगटोन चांगली असावी. माऊली आदरणीय लताताई मंगेशकर यांचा आवाज अमेरिकेच्या लोकांनी मागितला होता. लताताई जर गेल्या तर एवढा आवाज आम्हाला द्या त्यांचा, आम्ही कंठ काढून घेतो. पंडित भीमसेन जोशीचा, एवढे भारतरत्न माणसं पंडित भीमसेन जोशी, लताताई मंगेशकर यांनी काय अभंग गायलेत महाराज. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, लताताईंचा. वा, पंडित भीमसेन जोशी राजस सुकुमार मदनाचा पुतळा. वा, मग आपल्या मोबाईलला ही रिंगटोन पाहिजे ना. आपल्याला फोन आला कसा भीमसेन जोशीच्या मुखातून अभंग ऐकला पाहिजे. लताताई मंगेशकर, सुमन कल्याणपूरकर यांचा आवाज, या गोष्टी आपण सुधरून घेतल्या पाहिजे. माऊली निवृत्ती नाम गायी सदोदित. सर्वाला हात जोडून विनंती, यावर्षी ज्यांना मुलगा होईल नातू होईल त्याने त्या मुलाचं नातवाचं नाव ज्ञानेश्वर ठेवा. कारण माऊलीचं 750 वर्ष चालू आहे. यावर्षी ज्यांना मुलगा होईल त्या मुलाचं नाव सावता ठेवा. कारण सावता महाराजाला अवताराला येऊन यावर्षी 775 वर्ष पूर्ण होतात. माऊलीपेक्षा सावता महाराज 25 वर्षांनी वडील आहेत महाराज. आम्ही परवा हे सांगितलं तर संस्थांचाच आम्हाला फोन, ते महाराज आमच्या ध्यानातच नव्हतं म्हणले. हे तुम्ही बरंच शोधलं म्हणलं, त्यांचीच कृपा. त्यांचीच कृपा आहे म्हणलं, हे शोधावं लागतं. सावता महाराजाचं 775 वर्ष चालू झालंय. बर, नारायण नाव ठेवा. नारायण महाराज देहूकर. हे पालखी सोहळा, हे शब्द नारायण महाराजाच्या कोशातले आहेत महाराज. नाही तर पहिले पालखी बिलकी सोहळा नव्हते.
संतांसाठी पालख्या असावी ही पहिली संकल्पना नारायण महाराज देवकरांची. तुकोबराची धाकली चिरंजीव आहे. यावर्षी त्यांना 375 वर्ष पूर्ण होतात. त्यांचं नारायण नाव ठेवा महाराज. यावर्षी जर मुलगा झाला तर तुकाराम नाव ठेवा. का कोणालाही तुम्हाला सांगायला होईल 375 तुकोबरायचं झाला त्या साली हे झालंय असं सांगायला होईल ना तुम्हाला. सावता नाव ठेवा, जनाबाई ठेवा. मुलगी जर झाली ते नाव जनाबाई ठेवा. का 675 जनाबाईंचा महाराष्ट्रात झाला त्या साली मुलगी झालेली. नामदेव नाव ठेवा. चालू वर्ष नामदेव महाराजाचं 675 आहे. किंवा आपले जनार्दन पंत देशपांडे 40 गावकर हे आमचे बबलू बाबा हे त्याच भागातली मंडळीत. 40 गावला बहाळ नावाचं गाव आहे तालुक्यात. तिथं जनार्दन पंत देशपांडे होऊन गेले. नाथांची गुरु ही आरतीने अनराज आपण म्हणतो ना, ही त्यांच्या शिष्याने लिहिलेली. रामा जनार्दनी अवघे चित्रे लोके म्हणतो ना, ते त्यांचेच शिष्य आहेत. एका जनार्दनी, जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन असे 3 शिष्य प्रसिद्ध. ते जनार्दन पंत देशपांडे. यावर्षी मुलगा झाला तर त्याचं नाव जनार्दन ठेवा. संपला माझा विषय. संतांचं नाव असलं पाहिजे मुखाला. निवृत्ती नाम गाई सदोदित अहर्निशी प्रत्यही दररोज नाथांचं नाव मुखाला आलं पाहिजे. निवृत्तीनाथांचं. त्याने होईल काय? साधन कासया श्रम ते करावे. तो श्रम आणि साधन शब्द एकत्र करून त्याचा समास करावा. साधन श्रम कासया ते करावे. नाही तर साधन कासया करावे, श्रम कासया करावे, त्याचा अर्थ लागत नाही. श्रम शब्द साधना जोडून द्या. साधन श्रम कासया ते करावे. साधनाचे कष्ट घेण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. हे साधनाचा जो उद्विग्नता आहे, साधनाचा जो ताप आहे, साधनाचे जे कष्ट आहेत, हे कष्ट करायची गरज तुम्हाला पडणार नाही. साधन कासया श्रम ते करावे. तो श्रम शब्द साधनाला जोडून द्यायचा. साधन श्रम कासया ते करावे. कशाला इतर साधन करत बसता तुम्ही? काही करायची गरज नाही. मग काय करावं? निवृत्ती नाम गायी सदोदित. आणि घरी बसल्या बसल्या जर हे केलं तर तुम्हाला तीर्थयात्रा अधिकही करायची गरज पडणार नाही. अभंगाच्या दुसऱ्या तीर्थयात्रा काही मुखी नागाई. तीर्थयात्रा यात्रा काही नाममुखी गायी. तुकोबराचे गोड अभंग कधी गेले तर वाचा. तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. जाणावे हे वर्म बहुपुण्य बहुबरी ऐशी भाविकाची. तीर्थीची अपेक्षा. तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा माणसाने घरी बसूनच चांगला परमार्थ करा. मग तुम्ही म्हणाल वारीला आलो ते चुकीचं आहे का? हे ज्यांच्या नावाचं महात्म्य चाललंय त्यांची वारी नाही करायची, मग काय कोणाची करायची? मग वा, त्यांची वारी करणं योग्यच आहे. म्हणून तीर्थयात्रा काही तुम्ही नाही चारोधाम तुम्हाला जाणं झालं तरी चालत. गेले तर चांगलंच आहे, पण नाही जाणं झालं तर त्याची काय मनात वाटू देऊ नका. नाही सप्तपुऱ्या पाहणं झालं, नाही अष्टविनायक पाहणं झालं, नाही 12 ज्योतिर्लिंग पाहणं झालं तरी चालत. तीर्थयात्रा काही हे काही करायची गरज पडणार नाही. फक्त नाममुखी गायी. इथं नाम शब्दाचा अर्थ घ्यायचं निवृत्तीनाथांचं नाव. मुखाने गा आणि गात असताना हे जर गायलं तर एक काम कर, नुसतं गाऊ नको, त्या डोहात बुडी दे. वा, तेथे बुडी देई माझे मना सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी. तेथे बुडी देई माझे मना. तसं तीर्थयात्रा काही मुखी नाममुखी गायी निवृत्ती नामे डोही बुडी दे का म्हणजे
ओलं चिंब व्हायचं आकंठ त्या नावात बुडायचं. आमच्यात एक बनकर बुवा करीत, ते जेवताना बसताना झोपताना उठताना माऊलीचं नाव मुखात घ्या. जेवताना प्रत्येक घासाला माऊली. शिरोळकर फडावरला वारकरी आमच्यात पंचकृषीला असतात ते माऊली माऊली. आदरणीय बंडातात्या तुम्ही जवळून पहा, जेवताना बसताना ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव. त्यांच्या मुखाला कायम राहणार महाराज. वा, संतांचं नावात माणूस असा डुंबून गेला पाहिजे, बुडला पाहिजे. रात्री झोपेतून ह्या अंगावर होताना सुद्धा निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ, ह्या अंगावर होताना निवृत्तीनाथ. उठताना आता गुडघे दुखत आहेत काय काय, उठताना बाया 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 बाया. कांदे लावणाऱ्या का कांदे काढणाऱ्या नेमक्या कोणत्या सांग पाहिल्या? बाया बाया नाही, निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ. याला माझ्या डोहात बुडी देणं. जसा एखादा कुंभ जर डोहात टाकला तर त्याच्या आत बाहेर पाणी, तसं जेवताना बसताना झोपताना उठताना निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ असं डोहात आकंठ बुडून जायचं. मला निवृत्तीनामे बुडी निवृत्तीनामे डोही बुडी दे का एका जनार्दनी निवृत्तीनाम सार. बाबा रे, निवृत्तीनाम हे सार आहे, सार सकळ साधनाचं सार. इतर साधनं शोधण्यापेक्षा सगळ्या साधनातलं महत्वाचं साधन. एक राजा होता, निवृत्ती महाराज वक्ते यांच्या मुखातून ऐकलेले, गुरुवारी बाबा सांगायचे. एक राजा होता आणि त्याला चालताना कुठंतरी गेला आणि पायात त्याला खडा टोचला. अरे 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 म्हणले. मग हे कुठेही खडे टोचतात, कुठं काटे मोडतात. मग सगळ्या जमिनीवर कातडा अंथरा म्हणले. जेवढं माझं राज्य आहे सगळ्या राज्यावर कातडा अंथरा. कोणाच्याही पायाला काठा मोडला नाही पाहिजे, कोणाच्याही पायाला जखम झाली नाही पाहिजे, खडाही नाही टोचला पाहिजे. आता एवढं कातडं अंथरायचं म्हणजे जनावरं किती पाहावी लागतील, ते मेलेली इतका मारावी लागतील आणि त्यांचं कातडं वाळवायचं आणि अंथरायचं, आणि त्याचा दुर्गंध किती. मग एक हुशार पंतप्रधान होता, ते म्हणले राजे साहेब माझा आहे का, सगळ्या जमिनीवर कातडं अंथरण्यापेक्षा कातड्याची चप्पल पायात घालणं हे सारे दौलत बाबा. तसं सगळी साधनं करण्यापेक्षा सार साधन निवृत्तीनाथांचं नाव आहे. एका जनार्दनी निवृत्तीनाम सार. आणि मग त्याने पायात जोडा घातला, आजपासून त्या जोड्याला नाव त्या राजाचं पडलं. राजाचं नाव होतं उपानह. निवृत्ती महाराज वक्ते सांगायचे. तेव्हापासून संस्कृतमध्ये जोड्याला उपानह. तुम्ही भाषाश्रींना विचारा, उपानह शब्द, उपानह त्या राजाचंच नाव त्या जोड्याला पडलं. याला म्हणायचं एका जनार्दनी निवृत्तीनाम सार. अकबर बिरबलाला म्हणला, बिरबल सुगंध कशाचा येतोय? म्हणजे फुलाचा येतोय. कशाच्या फुलाचा? म्हणजे गुलाबाच्या. पुढे गेले, हा आता सुगंध बदलला रे, म्हणजे जाईच्या. पुढे गेल्यावर जुईची फुलं. वा, आता बदलला रे, पारिजातकाची. मग असं करा, सगळं शेत काढून टाका आणि सगळ्या शेतात तुम्ही सुगंधाची झाडं लावा, सुगंधी फुलांची झाडं लावा. मका ठेवू नका, बाजरी ठेवू नका, ज्वारी ठेवू नका. हे याला म्हणायचं अंधेरी नगरी बेबुद्ध राजा, टक्का शेर भाज्यावर टक्का शेर खाजा. सगळी पिकं काढा सगळ्या शेतांमध्ये आणि काय लावा? पारिजातक लावा, जाई जुई चाफा हे लावा. आता बिरबल म्हणले ही येडे. मग बिरबलाच्या लक्षात आलं, याला आता सगळीकडे झाडं लावण्यापेक्षा त्यांनी काय केलं, त्या सगळ्या झाडाचा अर्क काढला. अर्क काढून अत्तर तयार केलं आणि ते अत्तर त्याच्या हाताला लावलं. म्हणले सुगंध घ्यायचा असेल तर घ्यात जावा सारखा. जसं सगळ्या झाडातल्या फुलांचं अर्क म्हणजे अत्तर हे सारे, तसं सगळ्या साधनातलं सार नाम म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. एका जनार्दनी निवृत्तीनाम सार. करी रे उच्चार वेळोवेळा. बाबा रे, वेळोवेळा सारखा पुन्हा पुन्हा रात्रंदिवस अहर्निशी याच नामाचा उच्चार कर. आणि म्हणून तीर्थयात्रा काही नाममुखी गाई, निवृत्ती नामे डोही बुडी देका विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, माऊली भजन करा. जय जय विठोबा पुंडले कवरदा हरे विठ्ठल.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव चिंतन सेवा संपली. एक 5 मिनिट लक्ष द्या. आपल्याला त्र्यंबकला जायचंय. त्र्यंबकला गेल्यावर काय करावं, तिथं काय करू नये. बाया घेतात बांगड्या, गडी घेतात घोंगड्या. काय करावं, काय करू नये, काही करायचं नाही. त्र्यंबकला गेले का सर्वप्रथम निवृत्तीनाथांची पूजा घालायची. संतांची पूजा केल्याचं खूप पुण्य आहे. मला देवा संत वृंद नमस्कारी जे गडे तरी पूजिजे. घाली संताशी आसने पूजा करी. निवृत्तीनाथांची पूजा करायची. तिथं आमचे जयंत काका गोसावी, सुरेश काका यांना सगळ्याला सांगून बेस्ट पैकी पूजा करायची. पूजा केली, फळ काय? फळ सांगितलेलं आहे. आपण पूजा करू यात नवल काय? भगवान विष्णू त्यांची पूजा करतात. विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज. द्विभुज ब्राह्मण म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. तुळशी मंजुरी केशराज निवृत्तीनाथाला जात असताना तुळस घेऊन जायची. बरेच जण जातात आणि तिळगुळ वाहून येतात. तिळगुळ घ्या, गोड बोला, बरं असो. तुळशी मंजुरी केशराज त्यांचे मस्तकी वाहत असे. आणि तुळशी पूजा करून त्यांचं तीर्थ घ्या, चरण तीर्थ घेतले. आपल्या घरी शिंपडा नेऊन तेने समस्त मंदिर शिंपिले. आपण मुखी घातले म्हणे कृतकृत्य झालो मी. आपल्या जीवनामध्ये कृतकृत्य व्हायचं असेल तर निवृत्तीनाथांची पूजा केली पाहिजे. वारीला गेल्यावर पूजा करा. आता कोणी म्हणून महाराज पूजेला खूप गर्दी, मग नका पूजा करू. मग निवृत्तीनाथाला कडकडून भेटा. भेटल्यावर फळ काय? नाथ महाराज सांगतात, आजी धन्य दिवस झाला स्वामी निवृत्ती भेटला. इथून मागचे सगळे संसारातले दिवस हे शून्य आहेत. आणि निवृत्तीनाथाला ज्या दिवशी तुम्ही भेटाल तो दिवस धन्य आहे. महाराज आजी धन्य दिवस झाला स्वामी निवृत्ती भेटला. निवृत्तीनाथाला भेटा. बर महाराज पण आता खूप गर्दी, कोणी भेटून देणार नाही, नका पूजा करू, नका भेटू. मग दर्शन घ्या त्यांच्या पावलांचं. निवृत्तीनाथांच्या समाधी पुढे 2 पावलं आहेत बघा, बारकी, अगदी 3-3 बोटाच्याच रुंदीची येतं. त्यांचं दर्शन घेतलं तर सकल तीर्थाचं मार्जन केल्याचं पुण्य लागतं. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडे देई माझे मन. हे 3रं साधन आहे. पहिलं सांगितलं पूजा करा, कृतकृत्य व्हाल, त्यांना भेटा, जीवन धन्य होईल. नाही तर त्यांच्या चरणाचं दर्शन घ्या, सकल तीर्थाचं स्नान होईल. महाराज आहो लय गर्दी, खूप गर्दी, दर्शनच होत नाही. मग नका पूजा करू, नका भेटू, नका दर्शन घेऊ. मग काय करा? गंगाद्वारला जाऊन स्नान करा. वर गंगाद्वार आहे बघा, वर गंगाद्वार आहे. जिथं गंगा उगम पावली तिथं जाऊन स्नान केल्यावर फळ काय? गंगाद्वारी स्नान करता हरे पयपान व्यथा. त्याला परत आईच्या उदरात या, परत त्या आईचं दूध पान करा, दुग्ध पान करा, आणि मग परत जन्म मृत्यू भोगत राहा. हे सगळ्याला किंबहुना येरझारा चिरा पडे. वा गंगाद्वारी स्नान करता हरे पयपान व्यथा. महाराज ते वर चढायचं ना, मुकन तर मुकन खूपच ताप होतो, कमर दुखत येत, गुडघे दुखत येत, वर जाणं होणार नाही. 4थं साधन होणार नाही. मग 5वं स्नान सांगतात काय? कुशावर तरी स्नान करा. त्र्यंबकला गेल्यावर नळाखाली आंघोळ नाही करायची. पुण्यश्लोको नलो राजा. कुशावर्तावर स्नान केलं पाहिजे. कुशावर्ता करिता स्नान त्याचे तुमच्याकडे काय पाठ आहे? खरा वैकुंठी पाठ चांगला आहे, कारण ते शिवतीर्थ आहे. पण ते आपलं ते त्याचे कैलासी राहणे, कारण ते शिवपीठ आहे. पण काही गाथ्यात वैकुंठी पाठ सुद्धा आहे. त्याचे वैकुंठी राहणे किंवा त्याचे कैलाशी राहणे. हे 5वं साधन सांगितलं. कुशावर्तावर स्नान करा. महाराज खूप गार लागत आहे हो, तिथं स्नान नाही करता येणार. मग नको स्नान करू, नुसतं मुखाने म्हण गंगा गंगा गंगा, नुसतं मुखाने म्हणायचं. हो फळ वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष किंवा पापे जाते भंगा. नुसतं मुखाने गंगा गंगा म्हण. महाराज मुखाला पापे जायचं नाव येतं हो, पण गंगाचं आहे ना. आता काय करावा?
मग पुढचं साधन सांगा. मग पुढचं साधन सांगतात, नको गंगा गंगा म्हणू. मग एक ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा कर. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली, फळ काय? नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. किंवा प्रदक्षिणा ब्रह्मगिरी 84ची चुकली फेरी. तो ब्रह्मगिरी म्हणजे भगवान शिव आहे, साक्षात साक्षात शिव आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा. ज्ञानोबरायच्या वडिलांनी 1008 प्रदक्षिणा केल्या होत्या आणि म्हणून आपणही प्रदक्षिणा केली. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा. हो महाराज, खूप मोठी होती प्रदक्षिणा आणि मग ते खूप त्रास होतोय. मग गप्पा कवा आणायच्या बा, चॅटिंग करायची राहिली, टापा हाणायच्या राहिल्या बा, गावाकडल्या बऱ्याच चर्चा करायच्या राहिल्यात. इथं वारीतच आम्हाला खूप वेळ असतो आणि चर्चा करण्यासाठी. ते राहिलेल्या विषयाची परत पुनरावृत्ती होत नाही महाराज. मग बरं, नको ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू. नुसती ब्रह्मगिरी डोळ्याने पहा. नुसती डोळ्याने जरी पाहिली तरी फळे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी. फक्त डोळ्याने ते बॅनर पाहू नको. कोणाचे, कोणाचा बॅनर आहे, कोणाचा फडेल, नारायणगावचा फडे का हे पाहूच नको. फक्त डोळ्याने ब्रह्मगिरी पहा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यम. डोळ्याने ब्रह्मगिरी पहा. महाराज ते नाही होणार, मग नको ते हे करू. मग एक काम कर, दरवर्षी दिंडीला येत जा. दरवर्षी दिंडीला येत जा. महाराज खूप पुण्य लागत या दिंडीला यायला बरं का. यस्य जन्म सहस्रानाम पुण्यम भवति संचितम तस्यैव त्र्यंबके गंतुम बुद्धिर्भवती नान्यथा. धर्मशास्त्र सांगतं त्र्यंबकेश्वरला जायला पुण्यच लागत महाराज. जप त्र्यंबकला. महाराज ठीक आहे, पण मग एवढ्या दिवस आता तिथून यायचं, परत जायखेड्याला यायचं, जायखेड्याहून यायचं, परत इथं 7-8 मुक्काम. बरेच वर्ष श्राद्धाचे कीर्तन असते. तर वर बघा, आम्हाला गायक म्हणून बोलावलं जातं, वादक म्हणून बोलावलं जातं. थोडा धंद्यावर परिणाम होतो. असे कोणी जर धंदेवाईक शंका घेत असतील तर सोनोने महाराज त्यांचं उत्तर असं आहे की बाबा रे, निदान एवढे 8-10 दिवस तरी धंदा सोड बाबड्या आणि वारी कर बाबा. निवृत्तीनाथाची वारी कर. काय या वारीचं महत्व? अरे काशी यात्रा 1 महिना केल्याचं आणि त्र्यंबक या निवृत्तीनाथाची 1 दिवस वारी केल्याचं फळ बरोबर आहे महाराज. वा. वाराणसी चाले जे मासा, हा गोदावरी 1 दिवसात. एवढंच म्हणा, पुढचं नका म्हणू. हा, ते पुढचं पंढरपूरला सांगतो मी तुम्हाला. काय काशी यात्रा केल्याचं एका महिन्याचं फळ या त्र्यंबक राजाकडे येत असताना, निवृत्तीनाथाकडे येत असताना 1 दिवसात भेटतं. 7 मुक्काम केले तुम्ही म्हणजे तुम्हाला 7 महिने काशी यात्रा केल्याचं पुण्य लागलं महाराज. हे ध्यानात धरा. जे आलेत ते, जे आले नाही त्यांचा 1-1 महिना कमी झाला महाराज. असं वर बघा. आणि म्हणून आला 1 दिवस तरी चाला महाराज. 1ही दिवस चालणं होणार नाही. बर, आता काही साधना संपली. वाचिक साधना सांगतात. या भावंडाचं चिंतन करा. 14 अक्षर आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, आईशी ही 14 अक्षरे. जो ऐके कर्णविवरे, की उच्चारी मुखद्वारे, तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. आणि म्हणून तुम्हाला विनंती की 14 नावं घ्या. महाराज 14 खूप होता तो, मग 3च घे. 3 अक्षरे निवृत्ती. जो जप करील अहोरात्री, तया सायुज्यता मुक्ती. ब्रह्मस्थिती सर्व काळ. निवृत्ती निवृत्ती म्हणता वाचे लय. निवृत्ती निवृत्ती होय संसाराची शांती. असे खूप प्रमाण आहेत महाराज. फक्त निवृत्ती 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 एवढंच म्हण महाराज. तेही मुखाला येत नाही बा, दुसरीच नावं येतात. मग आता तुला वाचिक साधना संपली, आता तुला मानसिक साधना सांगतो. शास्त्रकार म्हणतात काय काय सांगितलं होतं अगोदर सांगितलं पूजा करा. ते नाही जमलं भेटा. ते नाही जमलं पददर्शन घ्या. ते नाही जमलं गंगाद्वारला स्नान करा. ते नाही जमलं कुशावर्तावर स्नान करा. ते नाही जमलं तर गंगा गंगा म्हणा. ते नाही जमलं तर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा. ते नाही जमलं तर नुसतं दृष्टीने ब्रह्मगिरी पहा. ते नाही जमलं तर दरवर्षी या. ते नाही जमलं तर निवदान 1 तरी मुक्काम चाला. ते नाही जमलं तर 14 अक्षरं म्हणा. नाही 14 अक्षरं म्हणता आली तर निदान 3 तरी म्हणा. असे 12 साधनं सांगितली. 12 साधनं सांगितली महाराज. ते नाही जमणार मग 13वं आता शेवटचं सांगतो बरं का. 13वं साधन काय करा? निवृत्तीनाथाचं ध्यान करा. निवृत्तीनाथाचं स्मरण करा. कसं करायचं? सगळेजण डोळे झाका. कोणी डोळे उघडे ठेवू नका. डोळे झाका. निवृत्तीनाथाचं ध्यान करायचं. कसं ध्यान करायचं? समजा आपण माऊली गुरुजींच्या तिथून निघालो किंवा कुठूनही तुम्ही निघाले असाल तर आले त्र्यंबक राजाला पहिले पेगलवाडीपाशी तिथं प्रयाग तीर्थ आहे, तिथं आले. मग चरण धुतले. मग तसे निवृत्तीनाथांकडे पुढं आले. आल्यावर कुशावर्तावर आले.
कुशावर तर स्नान केलं असं ध्यान करायचं, डोळे उघडू नका हं. ध्यान करायचं. आपण कुशावर तर स्नान केलं, झालं स्नान, अंग पुसलं, 12 ठिकाणी गंध लावला, कपडे घातले, मग घागरभर पाणी घेतलं आणि ते पाणी घेऊन आपण त्र्यंबक राजाच्या दर्शनाला आलो. त्र्यंबक राजाच्या तिथं सोहळं लावून जावं लागतं. मग सोहळं लावलं, आतमध्ये गेले. 3 लिंग आहेत बघा, डोळ्यापुढे येतात का काय बघा तिथं आतमध्ये, आणि कोपऱ्यात गंगा आहे. मग त्या तिन्ही लिंगाला 3 घागरी पाणी घातलं. मग बिल्वदळं चढवली, बर पूजा केली त्र्यंबक राजाची, झाली पूजा, बर या मागं. मग त्र्यंबक राजापासून प्रदक्षिणा धरा ब्रह्मगिरीची, तिथून निघाले, आले परत प्रयाग तीर्थावर. मग उजवीकडे निघाले, तिकडं पहिने गावाकडे निघायचं, इगतपुरी रस्ता म्हणतात त्याला. मग तिथून निघाले का वाडा रोड आहे पुढं, मग तिथं आले का परत उजवीकडं वळायचं. गेले पुढं, आले ब्रह्मगिरीच्या पायथ्याला आल्यावर मग गेले ब्रह्मगिरी चढून तिथं वर गौतम ऋषीपाशी गेले. गौतम ऋषींचं दर्शन घेतलं. तिथं आता पायऱ्या बांधल्यात, पायऱ्या उतरले, खाली उतरले. गेले पुढं, उजव्या हाताला एक कुंड लागतं दगडी, तिथं घेतलं, दर्शन घेतलं. पुढं चला, पुढं गेल्यावर आला जव्हार रोड. जव्हार रोडला लागले, चला आले पुढं, उजव्या हाताला गणपती त्या बारीमध्ये, तिथं 2 डोंगराची बारी. तिथून मग आले खाली पहिलं कुशावर्तावर आले. परत कुशावर्तावर स्नान केलं, 2-3 घागरी भरून पाणी घेतलं. पाणी घेतल्यावर तिथून मग तसेच निवृत्तीनाथापुढं आले निवृत्तीनाथापुढं. बरं काढा शर्ट, काढा बनियन, धोतर राहू द्या, बरं बोला काकाजींना पूजेला, समजायचं आपण निवृत्तीनाथ महाराजच आहेत, कोणीच नाही. आणि ब्राह्मण काका म्हणा मंत्र, झाला मंत्रोच्चार सुरू, 15वा अध्याय. लगेच घागरभर पाणी घालायचं, असं ध्यान करायचं रोज. घागरभर पाणी घातलं निवृत्तीनाथाच्या समाधीवर. मग दही घातलं, वाटीभर दही, वाटीभर दूध, वाटीभर तूप, वाटीभर मध, वाटीभर अशी बारीक केलेली केळी, वाटीभर आंब्याचा रस. ध्यान मानसिक पूजा आहे, ऋतू कोणताही असो. आंब्याचा रस घातला. आता हातातली अंगठी काढली, अंगठी घालून चोळू नये समाधीला, चोळा समाधी, वा असं खालीपर्यंत चोळली. ते सगळं तीर्थ एका वाटीत काढून घ्या, काढलं. आता परत घागरभर पाणी घाला, स्वच्छ पाणी घातलं. नव्या टॉवेलने समाधी पुसून घ्या, निवृत्तीनाथांची पुसली. अत्तर लावा समाधीला, लावलं. चंदन उगाळा, 52 चंदन उगळलं. समाधीवर ओम काढा, वा सगळ्या समाधीला गंध लावला. सुंदरपैकी नववस्त्राचं नवं उपरणं आणलं, नवं उपरणं घातलं. मोठा तुळशीचा हार घातला. बुक्का लावला. मग चांगले वाटीभर शेंगादाणे भाजलेले, त्याच्यावर तुळशी पान ठेवा. वाटीभर मोठे मनुखे, काळे मनुखे. आता तर नाशिकच जिल्हा आहे म्हणजे द्राक्षाला काय म्हणतात आहे, मनुखे घेतले, असे वाटीभर ठेवले. वाटीभर काजू, वाटीभर बदाम, वाटीभर खारीक, वाटीभर पत्री, खडी साखर, याच्यावर सगळं तुळशी पानं ठेवले. दाखवा नैवेद्य, दाखवला. 1 किलो सफरचंद, 1 किलो डाळिंब, 1 किलो केळी, 1 किलो चिकू, 1 किलो असे सगळे पदार्थ मांडा, 5 फळं मांडले, ठेवले. पाणी फिरवा, समाधीवर मस्तक ठेवा, थोडे समाधीचे पाय दाबवले आणि निवृत्तीनाथाला प्रार्थना करा, नाथा इथून घरी गेल्यावर रोज तुमचं असं मला मानसिक ध्यान हो, अशी प्रार्थना करा. दर्शन घ्या, उघडा डोळे, वा छान. असं रोज निवृत्तीनाथाचं दर्शन स्मरण करा. फळ काय? स्मरता निवृत्ती, पावलो विश्रांती. हे 13वं साधन आहे. तो शांत होणार. ज्याने आता ध्यान केले बघा, शांत फ्रेश वाटतंय का नाही? निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावलो. आता काही नाही, डोळे झाकले नव्हते ते म्हणजे तो आमच्या ते ध्यानात येतच नाही, कांद्याचे ते डोळ्यापुढं. मग 14वं सांगा. मग सांगतात ब्रह्मगिरीवर चढा किंवा अंजनेरी पर्वतावर चढा, ठका पलीकडे उडी. पण आम्ही मरून जाऊ ना, मग तुमचा तेवढाच अधिकार आहे आता. हे 13 साधनं सांगितली. चिंतन सेवेला पूर्णविराम. सगळ्या माऊली गुरुजीच्या परिवाराला आणि नाशिक जिल्ह्याला आमंत्रण. पौषवारीच्या निमित्ताने सगळ्याला आमंत्रण की चालू वर्षामध्ये सावता महाराजाला 750 वर्ष पूर्ण होतात अवताराला येऊन. ज्ञानोबरायाला सावता महाराजाला 775 वर्ष पूर्ण होतात अवताराला येऊन. ज्ञानोबरायाला 750 वर्ष पूर्ण होतात अवताराला येऊन. नामदेव महाराज, संत जनाबाई आणि 14 जणांचं कुटुंब एकाच दिवशी समाधी घेतली. नामदेव पायरीवर पाया पडताना 14 वेळा डोकं ठेवायचं. 14 जणांची समाधी त्या पायरीवर महाराज. आणि त्या संतांना समाधी घेऊन यावर्षी 675 वर्ष पूर्ण होतात. नाथांचे गुरु जनार्दन पंत देशपांडे 40 गावकर, बहाळ गाव आहे त्यांचं, त्यांनाही यावर्षी समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात. आणि तुकोबरायांचं 375 संपत आलंय. पण तुकोबरायाचे चिरंजीव ज्यांनी पालखी सोहळा काढला, माऊलीचा अवतार
तपोनिधी नारायण महाराज तुकोबाचे ऋण फेडावयासाठी अवतरला ज्ञानी या जिजाईचे पोटी. सकळा वैष्णवा वाटे जीव प्राण तो हा नारायण देहूकर, असं निळोबराय वर्णन करतात. ते तपोनिधी नारायण महाराज देहूकर, त्यांना या वर्षी अवताराला येऊन 375 वर्ष पूर्ण होतात. मग हे सगळे मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून या भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला इथं अनायासी भंडारा डोंगराची विश्वस्त बसलेत. 23 जानेवारी ते 31 जानेवारी जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक, 5 एका अभंगाला 1 वाचक, 5000 वाचक एका मंडपात, आणि एका मंडपात एका ओवीला 1 वाचक, असे 9032 वाचकांचं पारायण माऊली. सगळा महाराष्ट्र येणार आहे, तर आपण मागं राहू नका. तो का म्हणे बहु लाठे हे भोजन नाही रिता कोण राहत राहू. हे भाग्याने वर्ष आलंय महाराज. मला कळतंय तसं मी पहिल्यांदा पाहतोय. मागं कधी आला असेल पण कोणी जागा नव्हतं केलं, आणि या वर्षी हे वर्ष आलंय, तर या वर्षाचा लाभ घ्या. 22 जानेवारीला मुक्कामी या. 22 जानेवारीला या उत्सवासाठी सावता महाराजांच्या पादुका येणार आहेत तिथून. नामदेव महाराजाच्या पादुका येणार आहेत पंढरपूरवरून. जनाबाईंच्या पादुका येणार. तुकोबराय सकल संतांच्या पादुका देहूत येणार आहेत. 22 तारखेला दुपारी 2 वाजता पादुकांचं पूजन, आणि मग 3 वाजता पालखीचं प्रस्थान. खूप मोठा सोहळा आहे महाराज. 375 वारकरी पताका घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला कलश घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 पखवाजे, सगळ्या याद्या बी तयार झाल्यात. त्याच्या पाठीमागं 375 टाळकरी, त्याच्या पाठीमागं 375 कीर्तनकार, 375 चोपदार, त्याच्या पाठीमागं 375 तुकाराम नावाची माणसं, 375 नारायण नावाची माणसं, 450 जनार्दन नावाची माणसं शोधलीत. त्याच्या पाठीमागं 675 नामदेव नावाची माणसं, 675 जनाबाई नावाच्या महिला. जरा जनाबाई सापडायला कमी आता. शांताबाई खूप सापडल्या पण जनाबाई सापडल्या नाही. त्याच्या पाठीमागं 450 ज्ञानेश्वर नावाची माणसं, आणि 775 सावता नावाची माणसं, आणि एवढे मिरवणूक, आणि 375 GCP उभे करायचे रस्त्याला. करत्या भागात सगळ्या कंपन्याच्या आता, आणि सगळ्या कंपन्याला ज्यांचे GCP सगळे माळ करीत महाराज, सगळे घराच्या घरं माळ करीत. आणि म्हणून त्याने ठरवलं आम्ही सगळे 375 GCP उभे करून या पादुकांचं स्वागत आणि या दिंडीचं स्वागत. माऊली पुष्पवृष्टी, खूप मोठी पुष्पवृष्टी सोहळा आहे, आणि शांती ब्रह्म मारुती बाबा या पालखी सोहळ्याला आहेत. आणि म्हणून असा 3 ते 5 पालखी सोहळा जाईल भंडाऱ्यावर, आणि मग मोठं रिंगण सोहळा पार पडणार आहे. मला खूप मोठं रिंगण आहे, त्यासाठी संस्थानांचे अश्व येणार आहेत. मग रिंगण सोहळा पार पडला का सायंकाळी मारुतीबाबांचं कीर्तन होईल 22 तारखेला 1 तासभर, आणि 23 तारखेपासून रोज 10-20 हजार वाचक, 1000 टाळकरी, 25 पखवाज. कीर्तनाला पहिल्या दिवशी 50,000 लोक, तिसऱ्या दिवशीपासून 1 लाख लोकांचं नियोजन आहे, आणि काल्याला 3 ते 4 लाख भाविकांना अन्नदानाचं नियोजन केलेलं आहे. सर्वाला विनंती, पत्रिका आणलेल्या आहेत. या उत्सवात कीर्तनं शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबांचं आहे, आदरणीय जयवंत महाराज बोधले, आदरणीय बंडातात्या कराडकर, चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय संजयजी महाराज पाचपोर, नामदेव महाराजाचे वंशज केशव महाराज नामदास, मोठे माऊली, अच्युत महाराज दस्तापूरकर, अशी कीर्तनं संपन्न होणार आहेत. सायंकाळी सकाळच्या सत्रात कीर्तन आहेत पुणे जिल्ह्याची, आणि संध्याकाळच्या सत्रात कीर्तन आहेत महाराष्ट्रातली. तर आपण सर्व मंडळींनी पत्रिका घेऊन जा, याचा लाभ घ्या. भंडारा डोंगराची विश्वस्त इथं पुढं बसले, त्यांच्या वतीने तुम्हाला हे सगळ्याला आमंत्रण आहे. 22 जानेवारीला मुक्कामी या. 23 जानेवारी ते 31 जानेवारी हा सोहळा संपन्न होतो. पहिला आहे भंडारा डोंगर, दुसरा लातूर, आणि मग तिसरा पंढरपूर, आणि मग पुढं एक धुळ्याला किंवा साक्रीला करायचं चाललंय, पण ते देहू संस्थान येऊन मिटिंग घेईल, आणि मग ते सगळे तुम्हाला माहिती देतील. तर आपल्या सर्वाला विनंती आहे, भंडाऱ्याच्या उत्सवाला आपण या, आणि ज्यावेळेस आपल्या धुळ्याला किंवा साक्रीला होईल त्यावेळेस आपण सर्वांनी उपलब्ध राहून या सेवेचा लाभ घ्या, अशी सर्वाला प्रार्थना. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, पुंडले कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. पुंडले कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव.